आणि त्या मेळाव्यामध्ये प्रहार संघटनेने एक निर्णय घेतला आहे की रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार संघटना हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीच्या मागे उभी राहणार आहे। आणि श्री श्यामकुमार बबलू बर्वे यांना रामटेक लोकसभेत प्रहारचा पूर्ण पाठिंबा आम्ही घोषित करत आहे। त्याचे 3 कारण आहेत। एक त्यातील पहिलं प्रमुख कारण असं आहे की रश्मिताई बर्वे ह्या ज्या उमेदवार होत्या त्यांची जात वैधता प्रमाणपत्र हे शासनाने दबाव आणून प्रशासनाने दबाव आणून सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि एका महिलेवर अन्याय केला अशी भावना रामटेक लोकसभा क्षेत्रातील मतदारांची झालेली आहे। दुसरा विषय असा आहे की बच्चू भाऊंचा महायुतीमध्ये कोणताही सन्मान राखला गेला नाही, त्यांना वारंवार अपमानित केलं गेलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये बच्चू भाऊंचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा वारंवार अपमान केला गेला। नवनीत राणा ह्या उमेदवार नकोत अशी बच्चू भाऊंची भूमिका होती। ज्या राणा दाम्पत्यांनी प्रहारची बदनामी केली, बच्चू भाऊंवर आरोप केले, प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुखवलं, त्यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली, ही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही। तिसरा की आजही रामटेक लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाही, अनेक शेतकऱ्यांच्या धान माती मोल किमतीत विकायला लागला, अनेक शेतकऱ्यांच्या कापूस माती मोल किमतीत विकला गेला। त्यामुळे प्रहार ही शेतकऱ्यांना घेऊन चालणारी संघटना आहे, दिव्यांगांना घेऊन चालणारी संघटना आहे आणि नेमकी सरकारकडून इथे काहीच मदत झाली नाही, म्हणून आम्ही परिवर्तन व्हावं यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो बच्चूभाऊचा प्रश्न होता की दिव्यांगांचं मंत्रालय ही त्यांची मागणी पूर्ण केलेली आहे शिंदे सरकारमध्ये। एवढी महत्त्वाची मागणी पूर्ण केली असतानाही बच्चूकडे काम महायुतीच्या विरोधात शिंदे सरकारने जी दिव्यांग मंत्रालयाची मागणी आमची प्रहारची पूर्ण केली, याची प्रहार मागच्या 20 वर्षापासून लढा देत होती। त्याबद्दल आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी आहोत, आयुष्यभर त्यांचे आभारी आहोत। मात्र एक मागणी पूर्ण झाली म्हणून प्रहार आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही। रामटेक लोकसभेत नागपूर शहराचा पण कार्यकर्त्याची बैठक होऊन निर्णय घेणार लवकर।